महिलांसाठी एक मोठी संधी आहे। व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सरकार देत आहे 15 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ही योजना नेमकी काय आहे, 15 लाख रुपये कर्जावरती व्याज परतावा कसा मिळतो, कोणकोणते व्यवसाय तुम्ही सुरू करू शकताय, पात्रता आणि अटी कोणत्या आहेत, अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्र लागतात, ही संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशनची लिंक आणि अर्जाचा PDF देखील देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब देखील करायचं आहे। तर या योजनेचा मुख्य उद्देश काय असणार आहे, तर महिलांना पर्यटन क्षेत्रात व्यवसाय सुरू करता यावा, याचं आर्थिक सहाय्य किती मिळणार आहे, तर महिलांना 15 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं। महिला वेळेवर EMI भरत असल्यास त्या EMI मधील व्याज 12% पर्यंत त्या ठिकाणी परत दिलं जातं। त्याचा जास्तीत जास्त कालावधी 7 वर्ष असणार आहे किंवा तुम्हाला 4.5 लाख रुपयापर्यंतची मर्यादा असणार आहे, जे आधी पूर्ण होईल ते लागू असणार आहे। व्यवसायाचा प्रकार कोणता आहे, तर या योजनेत व्यवसाय तुम्हाला करता येणार आहेत। त्यामध्ये पर्यटन प्रकल्पामध्ये तुम्हाला कॅरव्हॅन, बीच शॉक, साहसी पर्यटन, जमीन, हवा, जल यामधील असणार आहेत। कृषी पर्यटन केंद्र, होमस्टे, B&B, रिसॉर्ट, हॉटेल, मोटेल, हाऊस बोट, टेंट, ट्री हाऊस, हॉस्टेल, पर्यटन विला, वुडन कॉटेज, यामध्ये फूड व्यवसायामध्ये तुम्हाला रेस्टॉरंट, उपहारगृह, फास्ट फूड, कॅफे, महिला चलित कॉमन किचन, ट्रॅव्हल्स मध्ये तुम्हाला टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट, टूर गाईड, क्रूज, ट्रान्सपोर्ट ऑपरेटर, इतर मध्ये तुम्हाला आदिवासी किंवा निसर्ग पर्यटन, मेडिकल पर्यटन, वेलनेस सेंटर, आयुर्वेद, योगा अशा प्रकारचे जे आहेत ते व्यवसाय सुरू करता येणार आहेत। यामध्ये कोण अर्ज करू शकतं, तर अर्जदार त्या ठिकाणी महिला असणं गरजेचं आहे, ती महाराष्ट्राची रहिवासी असणं गरजेचं आहे, व्यवसाय महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे, कर्ज खातं त्या ठिकाणी आधार लिंक असणं गरजेचं आहे, व्यवसायात किमान 50% कर्मचारी महिला असणं गरजेचं आहे। तर इतर कोणकोणत्या अटी आहेत, या ठिकाणी नवीन व्यवसाय किंवा विस्तार दोन्ही चालतात। क्रेडिट गॅरंटी स्कीम मध्ये सहभागी होणं आवश्यक आहे। याचा जो अर्ज आहे तो अर्जाचा PDF मी तुम्हाला देणार आहे, तो तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे। प्रस्ताव तुमचा पात्र ठरला तर महिलेला LOI म्हणजेच लेटर ऑफ इंटेंट दिला जाईल, त्यावरून बँकेत कर्ज मंजूर तुम्हाला करून घ्यायचं आहे। त्याच्या परताव्याच्या अटी कोणत्या आहेत, तर तुम्हाला EMI वेळेवर भरली नाही तर व्याज परतावा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही। व्यवसाय सुरू असल्याचे पुरावे तुम्हाला द्यावे लागणार आहेत, जसं की फोटो तुम्हाला ऑनलाईन अपलोड करावे लागणार आहेत। त्या ठिकाणी व्याज परतावा कसा मिळतो, तर तुम्हाला EMI भरल्यानंतर त्या EMI मधील व्याज रक्कम महिलेच्या आधार लिंक खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा केली जाते, फक्त व्याज दिले जाते। बँकेची अट काय असणार आहे, तर तुम्हाला RBI नियमानुसार चालणाऱ्या बँकेतून कर्ज घ्यावे लागणार आहे। CBS प्रणाली असलेली बँक असणं गरजेचं आहे। तर या योजनेमध्ये प्राधान्य कोणाला दिलं जातं, तर पर्यटन स्थळाजवळ व्यवसाय करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे। आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहेत, तर तुम्हाला अर्ज फॉर्म लागणार आहे, त्याची PDF जी आहे ती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणारच आहे। आणि तुम्हाला 50 रुपये त्या ठिकाणी ऑनलाईन फी द्यावी लागणार आहे ग्रास पोर्टलवरती। आणि ओळखपत्रामध्ये तुम्हाला आधार, पॅन किंवा इतर कोणताही ओळखपत्र तुम्हाला चालणार आहे। पत्त्याचा पुरावा द्यावा लागणार आहे, मालकी कागदपत्र द्यावे लागणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड किंवा तुमचं भाडे करार जो असेल तो चालून जाणार आहे। स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे, व्यवसाय परवाना लागणार आहे, आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्या ठिकाणी लागणार आहे। इतर मध्ये तुम्हाला GST जो नंबर आहे तो पर्यायी असणार आहे, तुम्हाला उद्योग आधार लागणार आहे, कॅन्सल चेक लागणार आहे, दुकान नोंदणी लागणार आहे। प्रकल्पाची जी माहिती आहे म्हणजे तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो 500 शब्दामध्ये तुम्हाला अनिवार्य असणार आहे। तुम्हाला एक उदाहरण देऊन मी हे समजून सांगते। समजा एका महिलेला होमस्टे सुरू करायचा आहे, ती 10 लाख रुपये कर्ज घेते आणि EMI वेळेत भरते, तर त्या EMI मधील व्याज सरकार परत देते, म्हणजे तिचा खर्च कमी होतो। ही योजना महिलांसाठी मोठी संधी आहे, कमी खर्चात तुम्ही या ठिकाणी व्यवसाय सुरू करू शकताय। सरकारकडून व्याजाची मदत तुम्हाला या ठिकाणी मिळते आणि स्वतःचा व्यवसाय त्या ठिकाणी उभा राहतोय। जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी ऑनलाईन रजिस्ट्रेशन लिंक आणि अर्जाची PDF देणार आहे, तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे। या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायचं आहे, तिथे जाऊन तुम्ही थेट ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करायचा आहे आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेलं असेल तर जाताना सबस्क्राइब करून आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे। धन्यवाद।